नवऱ्या मुलाची फसवणूक टोळीकडून झालेली आहे। सोन्याचे दागिने पैसे घेऊन नवरी फरार झाली। परभणीच्या पालम पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। सोन्याचे दागिने पैसे घेऊन नवरी फरार झालेली आहे। सांगितलं अशी मुलगी आहे, आम्ही असं लग्न करून देऊ तुमच्या मुलाचं, पण तिच्या आईची एवढी मागणी आहे। तर आम्ही 2,10,000 रुपये दिले त्यांना, 2,90,000 रुपये दिले। त्याच्यानंतर त्या लग्न वगैरे लागलं 6:30 वाजता। त्याच्यानंतर मग त्यांनी आमच्या म्हणजे मुलीला आमच्यावर पाठवलं, आम्ही घेऊन गेलो तर ह्याच्यापर्यंत आंबेजोगाईपर्यंत। तिथपर्यंत गेल्यावरती अचानक गाडी आली, ती मुलगी उतरली आणि तिची बहीण उतरली। डायरेक्ट त्या मुलीला त्या बाईने ढकललं आणि ती सुद्धा स्वतः उडी मारून त्या गाडीमध्ये बसली। आमचं 35,000 रुपयाचं गळ्यातलं आहे, पायातली जोडवी आहे आणि हे 2,90 म्हणजे ते पण सांगतात की दिले 2,10 कॅश दिले आणि 80,000 रुपये ड्रायव्हरच्या इचलकरंजीच्या ड्रायव्हरच्या अकाउंटवरती पाठवले।